पीक विम्याच्या आकडेवारीतून समोर आलेलं चित्र केवळ धक्कादायक नाही, तर धोरणातल्या बदलांचा परिणामही दाखवणार आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 9 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेलाच नाहीये। पीक विमा येण्यापूर्वी हे काम करा, नाहीतर तुमचे पैसे अडकतील। नमस्कार शेतकरी मित्रांनो, जशी की आपल्या सर्वांना माहितच आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये हे पीक विमा वितरण सुरू झालेले आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिला नंबर लागलेला आहे तो म्हणजे धाराशिवचा। जसं धाराशिवचा एक पीक विमा वितरण सुरू झालेला आहे, त्या पाठोपाठ आता सर्वात महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा। आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जो काही प्रॉब्लेम झाला आहे तो सर्वत्र सुरू आहे का, हे प्रश्न आता सर्वांमध्ये आहे। म्हणजेच काय, तिथल्या पीक विमा वितरणामध्ये जो विलंब होण्याचा कारण होतो तो तांत्रिक अडचणीमुळे हे पीक विमा विलंब झाला होता। आणि त्यानंतर ज्या काही पीक विमा कंपन्या आहेत, म्हणजेच की पीक विमा कंपन्यामुळे देखील हा पीक विमा विलंब झाला होता। मग आता जो पीक विमा वितरणासाठी आणि सुरुवात झालेली आहे, तो पीक विमा कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि कशा प्रकारे जमा होणार आहे आणि कोणकोणते महसूल मंडळामध्ये याचा समावेश आहे आणि किती रक्कम याच्यामध्ये पीक विम्याची वितरण होणार आहे, या सर्व आपण गोष्टीची माहिती पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। तर सर्वात पहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे काही महसूल मंडळे आहेत त्यापैकी हे 14 महसूल मंडळे आहेत, त्याच्या त्या पीक विमा वितरणामध्ये समावेश आहे। आणि हे पीक विमा वितरण आता जे काही 2-3 दिवसामध्ये म्हणजेच की 2 ऑगस्ट पासून वगैरे सुरू होणार आहेत। त्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यातील कोणकोणती महसूल मंडळे येणार आहेत आणि त्याच्यात कोणती महसूल मंडळाचा समावेश आहे या संदर्भामध्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत। तर 14 महसूल मंडळे जे आहेत ते नांदेडमधल्या 14 महसूल मंडळामध्ये तब्बल 81 कोटीचा पीक विमा मंजूर झालेला आहे। मग आता पीक विमा कशा प्रकारे शेतकऱ्यांना मिळेल आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळेल, कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळेल, त्या संदर्भामध्ये आपण यामध्ये माहिती घेणार आहोत। सर्वात पहिलं म्हणजे तालुका वाजई, किती महसूल मंडळे, कोणकोणते महसूल मंडळे यामध्ये कव्हर होत आहेत ते पाहूयात। सर्वात पहिलं जो आहे तो कंधार तालुक्यातील दिग्रस आणि कंधार हे दोन महसूल मंडळे याच्यामध्ये समाविष्ट आहे। त्याच्यामध्ये जर पुढील आहे तो आहे किनवट तालुका। किनवट तालुक्यातील इस्लामपूर, जलधारा, मांडवी, सिंदगिरी आणि किनवट यामधील सर्व एवढे महसूल मंडळे आहेत। त्यानंतर पुढील आहे माहूर मधील माहूर एक सर्कल म्हणजे एक महसूल मंडळ आणि सिंदखेड हे दुसरे महसूल मंडळ। त्याच्यानंतर माहूर मधील अजून 2 महसूल मंडळे आहेत, जे म्हणजे वाई आणि दुसरा म्हणजे वानोला। तर बघा, माहूर मधील महसूल मंडळे आहेत त्यांचा समावेश आता येणाऱ्या 2 ते 3 तारखेच्या पीक विम्यामध्ये होणार आहे। त्यात पुढील जर कोणता आहे ते म्हणजे मुखेड मधील काय आहे, फक्त बरड जे नाव सर्कल आहे म्हणजे महसूल मंडळ आहे त्याचा समावेश आहे। त्यानंतर पुढील आहे नांदेड मधील 2 महसूल मंडळे यांचा समावेश आहे। नांदेड मधील मेन म्हणजे नांदेड आणि नांदेड दुसरा म्हणजे वासरणी, तर त्याच्यामध्ये ह्या 2 महसूल मंडळाचा समावेश आहे। आणि शेवटचा जो आहे तो म्हणजे उमरी तालुक्यामध्ये धानोरा जो आहे त्याचा महसूल मंडळामध्ये समावेश आहे। एकूण 14 महसूल मंडळे आहेत। एकूण जेवढे पण तालुके आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये त्यातील 14 महसूल मंडळामध्ये पीक विमा वितरित केला जाणार आहे। हा पीक विमा कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, ज्या शेतकऱ्यांची सर्वात बँक क्रेडिट्स किंवा बँक अकाउंट जेवढं पण आहे सगळं काही ओके असतील आणि ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल नंबर हे कनेक्टेड असेल, त्याचा अपडेट असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना सर्वात पहिले यांचे अपडेट मिळतील। ज्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये पीक विमा नाही आणि पहिल्या यादीमध्ये नाव आलेलं आहे परंतु त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही, तर तुमचा मोबाईल नंबर अपडेट नसेल, तुमचा मोबाईल नंबरवरती तुमचा पीक विम्याचे वितरण मेसेज येणं जरुरी आहे, लक्षात घ्या। त्याच्याशिवाय तुमच्या पीक विमा जर तुमच्या मोबाईलवरती हा मेसेज येत नसेल तुम्हाला, तर तुमचा ह्याचा अर्थ मोबाईल नंबर आणि आधार कार्ड दोन्ही बँकेसोबत कनेक्टेड नाही। त्यामुळे सर्वात पहिलं काम सर्वांनी आपला आधार लिंक करायचा आहे आपल्या बँक खात्याला आणि त्याला मोबाईल व्हेरिफिकेशन देखील सुरू ठेवायचं आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही। मोबाईल नंबर त्या बँकेला सध्या कनेक्ट आहे आणि त्यावर तुमचे अपडेट सर्व पीक विम्याचे किंवा बाकीच्या योजनेचे येतात, हे तुम्हाला कन्फर्म करणे अगदी आवश्यक आहे। आता यामध्ये दुसऱ्या कोणत्याही बाबी एवढ्या महत्वाच्या नाही, कारण की पीक विमा भरून जी प्रोसेस झाली होती त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट तीच एक असते की ती म्हणजे तुमचं बँक खाते ओके असणं। बँकेच्या खात्यात संबंध डायरेक्ट तुमच्या मोबाईल नंबरशी आणि तुमच्या आधार कार्डाशी आहे, कारण की तुमची केवायसी सक्सेसफुल दाखवणार नाही त्याशिवाय। सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुमचं बँक खातं रनिंग ओके करून घ्या, तुमची केवायसी ओके करून घ्या आणि तुम्हाला याचा लाभ 2 ते 3 ऑगस्ट पर्यंत हे पैसे वितरण होणार आहे। प्रत्येकाला एका टप्प्यामध्ये येतील किंवा 2 टप्प्यामध्ये येतील, तर आपण आत्ताच नाही सांगू शकत, परंतु हे प्रत्येकाला तो राहिलेला पीक विमा मिळणार आहे। हे होते नांदेड जिल्ह्यातील अपडेट्स।
कारण की सर्वांना महत्वाची माहिती आहे की सर्वांना पीक विमा हा सुरळीत आणि संत्या गतीने मिळणार आहे. टप्प्याटप्प्याने या पीक विमाचं वाटप होणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, काही चिंता किंवा टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला पीक विम्याचे अपडेट्स नक्की आपल्या चॅनलवरती नेहमीप्रमाणे भेटत राहतात. म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटला एक गोष्ट सांगतो, हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. मनात प्रश्न असतील किंवा कोणतीही संकल्पना किंवा कोणतेही भ्रम राहिले असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.